जगातली पहिली विद्यापीठ नालंदा विद्यापीठ ही भारताची अशी एक युनिव्हर्सिटी होती की पूर्ण जगामध्ये त्याचा गाजावाजा होता. परंतु परंतु 1600 वर्षापूर्वी बख्तियार खिलजी या नावाच्या एका शासनाने त्या युनिव्हर्सिटीमध्ये असा हमला केला की त्या विद्यापीठातील पूर्ण ज्ञान हे 3 महिन्यापर्यंत जळत राहिलं. याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया आणि असे फॅक्ट काही जाणून घेऊया की नालंदा विद्यापीठ ही किती श्रेष्ठ होती याचा तुम्हाला अंदाज होईल. ऑक्सफोर्ड, हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड यांसारख्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटी जगभरात गाजावाजा करत आहेत. परंतु 1600 वर्षा अगोदर जगभरामध्ये फक्त अशी एकच सर्वश्रेष्ठ युनिव्हर्सिटी मानली जायची जी पूर्ण जगभरात त्याचा गाजावाजा होता. ती होती नालंदा विद्यापीठ. जगभरातील पहिली अशी विद्यापीठ होती जी बोर्डिंग व्यवस्थेवर काम करत होती. त्यामध्ये 10,000 विद्यार्थी शिकत होते आणि 2,000 शिक्षक होते. नालंदा विद्यापीठाची जी लायब्ररी होती धर्मकुंज असं म्हटलं जायचं. त्याचा अर्थ होतो माउंटन ऑफ ट्रूथ. या लायब्ररीमध्ये जवळजवळ 90 लाख एवढे बुक्स होते जे जगभरातील जे एक्सपर्ट लोक होते वेगवेगळ्या विषयामध्ये त्या वेगवेगळ्या लोकांनी लिहिले होते आणि हँड रिटन होते, म्हणजे पुस्तकं हाताने लिहिलेले होते. आणि त्यामध्ये ऍस्ट्रॉनॉमी, लॉजिक, मॅथमॅटिक्स आणि सायन्स यांसारख्या मोठमोठ्या विषयांवरचे तज्ञांनी आपल्या पूर्ण जीवनाचा सारांश होता त्या पुस्तकामध्ये मांडला होता आणि ते पुस्तक 3 महिन्यापर्यंत जळत होते बख्तियार खिलजी या शासकामुळे. नालंदा युनिव्हर्सिटी ही जगभरात एवढी प्रसिद्ध होते की कोरिया, मंगोलिया, चायना, जपान, तिबेट यांसारख्या देशांमधून ही सर्वश्रेष्ठ जे स्टुडंट होते ते शिकण्यासाठी भारतात येत होते आणि नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये ते आपला अभ्यास पूर्णपणे करायचे. नालंदा विद्यापीठामध्ये शिकलेले विद्यार्थी यामध्ये आर्यभट्ट ज्यांनी शून्याचा शोध लावला आणि एक खूप मोठे गणितज्ञ होते. हर्षवर्धन हे 606 ते 647 वेळी नॉर्थ इंडिया म्हणजे उत्तर भारतात एक खूप मोठा राजा होता. हेही नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये शिकून गेले होते. नंतर चायनाचे एक सुप्रसिद्ध ट्रॅव्हलर आणि ट्रान्सलेटर हे झुएंगझँग हे त्यांचं नाव होतं. हे ही नालंदा युनिव्हर्सिटी मधून शिकून गेले होते आणि जगभरामध्ये प्रसिद्ध झाले. यांच्याशिवाय धर्मपाला, असंगा, धर्मकीर्ती, नागार्जुना यांसारखे मोठमोठे राजे आणि तज्ञ लोक ही नालंदा युनिव्हर्सिटी मधून शिकून पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाले. नालंदा युनिव्हर्सिटी ही 450 एकर पेक्षा जास्त एरियामध्ये पसरलेली होती. एवढ्या मोठ्या जागेमध्ये मेडिटेशन हॉल, लेक्चर हॉल, लायब्ररीज, टेम्पल्स यांसारख्या खूप साऱ्या गोष्टी एखाद्या व्यक्तीचं पूर्ण मानसिक परिस्थितीमध्ये पूर्ण शिक्षण केलं जाईल अशी पूर्ण व्यवस्था नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये होती. 12व्या सेंचुरीमध्ये टर्किश मुस्लिम असलेला एक सुलतान बख्तियार खिलजी हा भारतामध्ये इन्व्हेड केलं आणि नालंदा सारख्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यानं आक्रमण केलं आणि पूर्ण युनिव्हर्सिटीला उद्ध्वस्त करून टाकलं आणि त्याची लायब्ररी ही जाळून टाकली. असं बोललं जातं की ती लायब्ररी 3 महिने फक्त जळत होती. यावरून तुम्ही अंदाजा घेऊ शकता की किती मोठं ज्ञान आपलं व्यस्त गेलेलं आहे. अशा जगप्रसिद्ध युनिव्हर्सिटीला पुन्हा एकदा रिवाईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय भारतीय सरकारकडून. याचं पहिलं प्रपोजल हे APJ अब्दुल कलाम भारताचे एक सर्वश्रेष्ठ राष्ट्रपती यांनी 2006 मध्ये याचा पाया घातला होता. त्याच्यानंतर भारतीय सरकारने 2024 मध्ये नालंदा युनिव्हर्सिटीला रिवाईव्ह करेल अशी घोषणा केली. शिक्षणामध्ये तर भारताची परिस्थिती आपल्याला माहितच आहे, परंतु नालंदा युनिव्हर्सिटीला जर रिवाईव्ह केलं तर त्याचा परिणाम कशा प्रकारे भारत देशावर होईल हे बघणं अतिशय महत्वाचं असेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नालंदा युनिव्हर्सिटीला रिवाईव्ह कधीपर्यंत केलं जाईल आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे भारतीय परंपरेने शिक्षण दिलं जाईल की कशा प्रकारे, हे तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये जरूर कळवा.